सातारा जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला। जिल्ह्यात सरासरी 72% मतदान। वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला धक्का देणार, येत्या 23 तारखेला समोर येणार। विधानसभेच्या निवडणुकीसाठी 8ही मतदारसंघात चुरशीनं मतदान झालं। 73% मतदान झाल्यानं यंदा मतदानाचा मोठा टक्का वाढलाय। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा 5% मतदान वाढलंय। प्रमुख उमेदवारांची धाकधूक देखील वाढली आहे। त्यामुळे वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे आता येत्या 23 तारखेला समोर येणार आहे। सातारा जिल्ह्यात मतदानाच्या काळात सातारा मतदारसंघातील मंगळवार पेठ, कोरेगाव मतदारसंघातील प्रतापसिंहनगर आणि भोसे या 3 ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्यानं या परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं होतं। मात्र पोलीस प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप केल्यानं येथील तणाव निवळला। तर वाई मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या एका मतदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। तर अनेक ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना देखील घडल्यानं त्या देखील मशीन बदलून सातारा जिल्ह्यातील मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आलं। सातारा जिल्ह्यात एकूण 73% इतकं उच्चांकी मतदान झालं। यंदा मतदानाचा टक्का वाढल्यानं हा मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार हे मात्र आता येणाऱ्या 23 तारखेला समोर येणार आहे। सातारा जिल्ह्यात 3165 मतदान केंद्राच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता फलटणमध्ये 71.8%, वाईमध्ये 67.58%, कोरेगावमध्ये 77.64%, मानमध्ये 71.2%, कराड दक्षिणमध्ये 76.26%, कराड उत्तरमध्ये 74.67%, पाटणमध्ये 73.25%, तर सातारमध्ये 63.52% इतकं मतदान झालं। सायंकाळी 6 वाजेपर्यंत शांततेमध्ये सातारकरांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। या मतदान प्रक्रियेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने देखील तगडा बंदोबस्त ठेवला होता। सातारा जिल्ह्यात मतदारांनी आपलं अमूल्य मतदान करून उमेदवारांच्या भवितव्य मशीनबंद केलं। येत्या 23 तारखेला कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात किती मतदान पडलं हे पाहायला मिळणार आहे।